जेव्हा घरभर पसारा होतो तुम्ही एकट्याच आवरता. राहून जातं या सगळ्यात स्वतःला भेटणं. वेळेत खा, वेळेत झोपा, जपा जरा स्वतःला. तुमच्यामुळे आहे की हो घरपण तुमच्या घराला. असू द्या हो एक धाडसी आई आहात तुम्ही, साऱ्या जगाशी लढता. एका वेळी एक नाही 10 कामे करता. या घाईत तुमचं लक्ष स्वतःकडे वळू द्या. तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू. नको सतत साऱ्यांची मन जपणं. खूप छान असतं कधीतरी आपण आपलं असणं. असा मी टाईम तुम्हा सगळ्यांना मिळू द्या. तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या. मी आहे प्रोफेशन म्हणाल तर एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करते. 2 मुलांची आई आहे. कवितेचा छंद आहे. भाषण केलेली बरीच वर्ष झाली आणि आता तुमच्यासोबत बोलताना नाही माहिती का पण थरथरतेच आहे. म्हणून म्हटलं जरा टाळ्या वाजवा, बाकी काही नाही. बरं, माझ्या अनुभवातून काही लिहिलंय मी. काय होतं, ऑफिस, मुलं बाळ, घर, सगळे घरचं पाहुणे रावळे सगळं करताना स्वतःकडे लक्ष देणं होत नाही. म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त 2021 मध्ये मी कविता लिहिली होती. ती तुमच्या समोर सादर करते. खरं तर ही कविता खूप व्हायरल झाली. याला व्ह्यूज आले आणि 15-16 वेळा तर विनामी मनात आली की ही कविता म्हणून. त्याच्याखाली मी लिहित होते ही मी लिहिली. तर आता एकदा वाचून दाखवतो तुम्हाला. कवितेचं नाव आहे तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या. जेव्हा सगळं घर रडत असतं तेव्हा तुम्ही सावरता. जेव्हा घरभर पसारा होतो तुम्ही एकट्याच आवरता. राहून जातं या सगळ्यात स्वतःला भेटणं. राहून जातं या सगळ्यात स्वतःला भेटणं. केस विंचरणं, लिपस्टिक लावणं आणि पावडर लावून नटणं. या सगळ्यापेक्षा तुमचं हसू महत्वाचं आहे. ते असंच फुलू द्या. तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या. डोळ्यांखाली काळे डाग, चेहऱ्यावरती रिंकल्स. डोळ्याखाली काळे डाग, चेहऱ्यावरती रिंकल्स. केस झाले पांढरे आणि गालावरती पिंपल्स. असू द्या हो एक धाडसी आई आहात तुम्ही. असू द्या हो एक धाडसी आई आहात तुम्ही, साऱ्या जगाशी लढता. एका वेळी एक नाही 10 कामे करता. या घाईत तुमचं लक्ष स्वतःकडे वळू द्या. तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू. स्ट्रेस आहे कामाचा, हवा आहे प्रमोशन. स्ट्रेस आहे कामाचा, हवा आहे प्रमोशन. किराणा संपत आलाय त्याचं वेगळंच टेन्शन. वाढदिवस, एनिव्हर्सरी सारं लक्षात ठेवता. अगदीच कॉल नाही पण आवर्जून मेसेज करता. तुमच्या कौतुकाने कुणी जळलं तर जळू द्या. तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या. पुढचं खूप महत्वाचं आहे. वेळेत खा, वेळेत झोपा, जपा जरा स्वतःला. वेळेत खा, वेळेत झोपा, जपा जरा स्वतःला. तुमच्यामुळे आहे की हो घरपण तुमच्या घराला. नको सतत साऱ्यांची मन जपणं. नको सतत साऱ्यांची मन जपणं. खूप छान असतं कधीतरी आपण आपलं असणं. असा मी टाईम तुम्हा सगळ्यांना मिळू द्या. तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या. आता बापाविषयी आपण बोललो तर मी 6 वर्षांचे असताना माझे वडील गेले. त्याच्यामुळे फार त्यांचा अनुभव नाही पण जेवढा केवढा आला त्यावर एक कविता लिहिली आहे ती सादर करते. खरं तर बाप फक्त करत राहतो, बोलत मात्र कधीच नाही. बाप गेल्याशिवाय बाप काय असतो हे कळत नाही. त्या संदर्भातच माझे वडील शेतकरी होते. त्याच्यासाठी मी एक कविता लिहिली आहे त्यांच्यासाठी. झेली पावसाच्या धारा, सोशी उन्हाचीही थाप. झेली पावसाच्या धारा, सोशी उन्हाचीही ताप. तरी रुबाबात उभा राही माझा शेतकरी बाप. तळ हाती हाय त्याच्या साऱ्या जगाच्या भाकरी. तळ हाती हाय त्याच्या साऱ्या जगाची भाकरी. हाय लय मोठा राजा जरी करतो चाकरी. रित्या हाती आहे त्याच्या सुखानं भरलेलं माप. रुबाबात उभा राही माझा शेतकरी बाप. जीव दमला भागला इसावा निळ्या नभाखाली घेई. जीव दमला भागला इसावा निळ्या नभाखाली घेई. हौसन त्याला मोठी मऊ लागे काळी आई. नाही कवतुक कुणा नाही शाबाशीची थाप. तरी रुबाबात उभा राही माझा शेतकरी बाप. खिसा फाटका रिकामा तरी त्याला नसे तमा.
सन लेकराचा करी चेहरा ठेवून हसत. शुद्ध मनाचा देव माझा त्याच्या मनी नसे पाप, शुद्ध मनाचा देव माझा त्याच्या मनी नसे पाप, रुबाबात उभा राही माझा शेतकरी बाप. घेई खांद्यावर मला दिसण्या जेन दिसे त्याच्या डोळा, घेई खांद्यावर मला दिसण्या जेन दिसे त्याच्या डोळा, ववाळून टाकी जीव माया लावी थोडा थोडा. त्याच्या पायी माझे जग झाले मोठी भाग्यवंत, त्याच्या पायी माझे जग झाले मोठी भाग्यवंत. पुन्हा जन्म मिळ तुझ्या पोटी होव तुझं माझा बाप, पुन्हा जन्म मिळ तुझ्या पोटी होव तुझं माझा बाप.